गाईज मी काय बोलतो, आर्यने इयरफोन घालून काय म्हणजे काय नक्की काय कुठे इयरफोन घालून गेलाय? इयरफोन घालून काय करते छपरीगिरी मला समजत नाही. फोनवर पण बोलत नाही चालू आहे आणि नेट पण चालत नाही तर गाणी पण ऐकत नाही. तो मी इयरफोन घालू कंटिन्यू नुसती ऍक्टिंग करते, बाकी काय नाही करत येतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत नाही? आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आले आपल्या पिल्ले कॉलेजमधल्या दोस्ताना इव्हेंटला. तर चला, दोस्तांना जी मजा मस्ती धमाल होते तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच बघायला भेटेल. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चपाती कुठं आहे? शिजली का? बघा मित्रांनो, मस्तपैकी श्रावण चालू, त्याच्यामध्ये व्हेज आपला जिरा राईस, दाल फ्राय, पनीर मसाला आणि इकडे परत जिरा फ्राय. आता आपल्याला अजून 14 चपात्याच्या बाकी आहेत. आपलाच आहे ना? सॉरी. आणि मित्रांनो बघा 50K ची पार्टी फायनली सगळ्यांना. अंडा भेटेल? रिव्हिल शोध, अंडा शोध. क्या आपको क्या आपको अंडा दिख रहा है? क्या आपको अंडा दिख रहा है? जी हाँ. चला मित्रांनो, आता मस्तपैकी आम्ही चपाती, पनीर मसाला, दाल फ्राय आणि जिरा राईस पद्धतशीर खातो. नाही अंडा डन, अप्रूव्ड. लेट्स गो. बघा, जो जिंकेल त्याला पहिला स्केच पेन आहे बक्षीस. एक स्केच पेन बक्षीस आहे. हे बक्षीस आहे स्केच पेन पहिल्याला. क्या आपको स्केच पेन दिख रहा है? ए बस झालं दे चल. अरे त्याचा आहे माझा. मित्रांनो, इव्हेंट मॅनेजर संकेत तांडेल यांच्या चेहऱ्यावरती गंभीर असं एक इमोशन आलेलं आहे की इव्हेंट 1 तासाने डिले झाले. सर तुम्हाला काय बोलायचं याच्यावरती? ॲज युजल झालेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? जस्ट पिले थिंग. मित्रांनो, क्राऊड बघा कसला खचखचीत भरलेला आहे आणि फुल क्राऊड आहे बघा. या साईडला पण एकदम खचखचीत गर्दी, मजबूत तगडी गर्दी झालेली आहे. वरती पण फुल एरिया पॅक आणि या साईडला पण फुल एरिया पॅक झालेला आहे. पण इव्हेंट डिले होत आहे का? रिझन काय ह्याच्या मागचं? जस्ट युफोरिया. बोलो युफोरिया. आणि बघा ही आहे मीडिया टीम. मयंक द बॉय, द व्हायरल. मी असं पळतो ना, एकदा जाऊन नका. 3, 2. चला मित्रांनो, जर मयंकचा तुम्हाला रनिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की पहिला व्हिडिओला लाईक करून ठेवा. आजच्या गावात ही बघा, ही आपली मीडिया टीम आहे पूर्ण. सोहम द बाबू द बॉय, आयुष द मीडिया, नवाल द महाडिक द झुकझुक शॉट and Mayank, and here is the Ganovi is here for drone shot. गणेशचा ड्रोन काय पाय. आणि प्रतीश तू काय करतोय? प्रतीश हा मॅनेज करतोय पूर्ण सगळा सेटअप. हा युफोरेचा टीम मॅनेज करतोय. गणेशचा पक्षी उतरलेला आहे. लेट्स गो. तर मित्रांनो, आर्यन तू काय करतोय आज? बोल. ओके. आर्यन तू काय करतोय आज? तुझा काय रोल आहे ह्याच्यामध्ये? दोस्तानाच्या ह्याच्यामध्ये तुझा काय रोल आहे? मित्राला कंटिन्यू फोन येतोय. बोल प्रतीश, काय बोलतो? नवीन टीम मेंबर आलेले युफोरियासाठी मीडिया टीम. ओ माय गॉड. युफोरियाचा प्रमोशन पद्धतशीर करताना आणि सोहमची नोकरी घेताना सोहमच्या पोटावर दिलेला आहे पाय. कारण त्याचा फोटोग्राफीचा बिझनेस आता ओमी सांभाळणार. सत्ता संपलेली आहे 100%. मग आता मी काय बोलतो, किती वेळात आपला इव्हेंट चालू होणार? इव्हेंट एवढ्याला चालू झाला पाहिजे होता, पण अजून ॲज युजल डिले होतोय. 100%. मित्रांनो, मोठे सेलिब्रिटी सार्थक भाऊ आपल्यासोबत आलेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला आज कॉलेजचा इव्हेंट आहे? दोस्ताना आज संपलाय कॉलेज? काय बोलतो? हो मित्रांनो, आमच्याच सारखे आता सार्थक पण झालेले तर काय मग तुला काय कसं इमोशन कसं वाटतं युफोरियासाठी? रडायला येते भाई. रडायचा पार्ट कट करू आम्ही. हा So
कसे आहेत सगळे मजेत ना? सो तुला माहिती आहे की माझी पोस्ट आहे. सो तुला काय वाटतं दोस्तांमध्ये काय काय असतं? मजा मस्ती आणि फ्रेंडशिप. ओके नाईस. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे का दोस्तांमध्ये काय असतो? दोस्तांमध्ये 3 गोष्टी असतात. ते म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. गाणी बोलतो एकदम बादशाह. त्याच्यासाठी बघा वरून डायरेक्ट गुलाब आलेला आहे पद्धतशीर. क्रेझी क्रेझी. प्रेम तुला कधी असा रोज यायचा गुलाब? जस्ट बिलीव इन गॉड्स प्लॅन. हा भाई पोरगा आला भाई. वाघ वाघ भाई. बादशाह बादशाह. इज्जत इज्जत. वन साइड. प्रतीश जा. रूल एकदम सिंपल आहे. आणि एकदम सिंपल रूलमध्ये याच्यात आम्ही या 2 रोगांपैकी एका पार्टनरला आम्ही एक वर्ड देऊ आणि त्याला गाईड करायचा. त्याच्याने तो वर्डच्या जो पण काही ऑब्जेक्ट असेल, सपोज कॅट डॉग किंवा काही असेल, जो ऑब्जेक्ट असेल तो त्याला याच्यावर समोरच्याला गाईड करायचा की शेप्समध्ये तू त्याला सांगेल की काय ड्रॉ करायचं. तसं आपल्याला सर्कल रेक्टँगल वगैरे काढू. मित्रांनो चिठ्ठ्या काढून घेतात आणि चिठ्ठ्यांमध्ये बघूया. सो बॉईजची टीम पहिले ते ड्रॉ करायचे आणि तो ड्रॉ करेल ना, तो त्याला पण ओळखायचं आहे काय आहे. आणि जर त्याला आन्सर नाही दिला तो तुमच्यापैकी कोणी पण आन्सर देऊ शकतो. ओके. ते काय करते तो सांगेल तुला शेप्समध्ये. अच्छा, म्हणजे हा जो पोरगा आहे ना तो त्याने चीट बघितलेला आहे आणि तो त्याचा जो पार्टनर आहे मित्र त्याला सांगतोय की कसा ड्रॉ करायचा आणि काय करायचं. मुवमेंट काय द्यायची नाही असा विषय 100%. आता तो त्याला देतोय एक गायडन्स देतोय. तो सर्कल बिरकल काढतोय काय ना काय. पब्लिक फुल चवताळले भाई. लेट्स गो. बघू शकता नुसती मीडिया टीम इकडे तिकडे फिरते आमची. परपडते मीडिया टीम. प्रतीश दादा द मॅनेजमेंट बॉय आमचे इकडून तिकडून नुसते धावत आहेत. बस हे बघा नुसती ॲक्टिंग चालू आहे. बाकी काय नाही यांची. फक्त ॲक्टिंग. इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे. हा बघा फक्त ॲक्टिंग आहे प्रतीशची. इकडून जातो त्याच्याकडे, त्याच्याकडून जातो ह्याच्याकडे. फक्त हेच कंटिन्यू चालू आहे लेवलला. काहीतरी विषय गंभीर आहे काहीतरी मॅटर झालं मला वाटतं. इकडे यांचं काय झालं आपण चेक करून गेलो पण नाही जमत नाही पोराला असं वाटतं मला. स्कॅम झाला भाई स्कॅम. काहीतरी ड्रॉ बीचा विषय चाललेला आहे पद्धतशीर. मला जमत नाही बाबूला असं वाटतं काहीतरी ड्रॉ करतोय. ओके गाइस, टाइम अप. सो तुला काय वाटतं तू हे काय ड्रॉ केलंस? हे काय सफरचंद ड्रॉ केलंय मला वाटतं त्यांनी. कोण सफरचंद ऍपल. ओके, द आन्सर इज करेक्ट आन्सर. सायकल ड्रॉ केली आहे. राउंड ऑफ अप्लॉज फॉर दिस. सायकल? ही कुठली सायकल होती? सफरचंद वाटले ऍपल वाटले. ऍपल ही कुठली सायकल होती? सायकल होता आन्सर. आपण ऍपल बघितला. मित्रांनो यांचा काय विषय बघूया जरा. आता काहीतरी ड्रॉ करायला घेतलेलं आहे. यांनी चिठ्ठी वाचलेली आहे. ही चिठ्ठी वाचली आणि हिला सांगते काहीतरी सर्कल बिरकल मला तर वाटतं करायला. बघूया काय काय विषय आहे. जरा जवळ जाऊन बघतो. मित्रांनो भांडणं होतील थोड्या वेळात मला वाटतं. काय दिदी भडकली मला वाटतं. दिदी भडकली. मुलाकडे जाऊ दे लाईन बोलतो. हिमांशूचा बद्रीचा बॉय काही काम न करता इकडे तिकडे फिरताना फक्त कॅमेरा घेऊन त्याच्या साथीला प्रतीश पण आहे जो काहीच काम नाही करत. लेट्स गो. आन्सर बरोबर आला. आन्सर काय होता? चष्मा. हे बघा पूल इकडे भाई. पूल जश्न चालू झालेला आहे. मित्रांनो क्राऊड बघा कसला मजबूत आलेला आहे. गाइस मी काय बोलतो आर्यन इयरफोन घालून काय म्हणजे काय नक्की काय कुठे इयरफोन घालून गेलाय? हे बघा आर्यनला बघा मित्रांनो इयरफोन घालून काय करते छपरीगिरी मला समजत नाही. फोनवर पण बोलत नाही.
फक्त आणि नेट पण चालत नाही तर गाणी पण ऐकत नाही तो. हे बघा आर्यन, बघा आर्यनला बघा कंटिन्यू इयरफोन घालू, कंटिन्यू नुसती ऍक्टिंग करते, बाकी काय नाही करत येतो. बघा फक्त ऍक्टिंग आहे. ओंकार मोरे त्याच्या काही पोरं आलेले आहेत, पासआउट झालेले पण डिग्री घेऊन आलेले आहेत पोरं. कॉर्डिनेशनचे कामं करते प्रॉपर. कंटेस्टंटना सांगतो जर आउट ऑफ स्टेज असेल तर त्याला स्टेजच्या मध्ये यायला काय खरोखर चांगला करते. 100% भाई. स्टेज पुढच्या वर्षी स्टेज हेड झालेली ऑफर. हे बघा असं माईक लावावं लागतं. आधी मीडियाला होतो ना तेव्हा किती 5-6 हजार रुपये खर्च होता जेवणाचा 3-4 दिवसाचा. स्टेज हेडला आलो तर अजून जास्त अजून वाटलं की हे असं माईक लावायला लागते ना तुला बघतीस. केलेली आहेत ती पण कामं केलेले आहेत तिच्या गावात. बघा आता परफॉर्मन्स करते, काहीतरी सिंगिंग करते वाटतं. तर चला बघूया आपण कसा करतो सिंगिंग. आर्टिस्ट 2 आणि मीडिया टीम बघा आमची कसली आहे. 5-6-7 जण मीडिया टीमची आणि प्रत्येक एकटा वन साईड मॅनेजमेंट. काहीतरी विषय झाला, गंभीर झाला मला वाटते विषय. सेटिंग जरा चालू आहे याची, गिटार बिटारची सेटिंग चालू आहे जरा. मीडिया टीम ही बघा वन साईड, इकडे सगळे एक साईडला आहे. लेट्स गो.
नवीन गेम चालू झालेला आहे आणि ह्यांना जे कंटेस्टंट आहेत दोन त्यांना सजेस्ट केले म्हणजे त्यांना सांगितलं रूल असं आहे की त्यांनी सेल्फी घ्यायचे आहे या पब्लिकसोबत आणि त्या पब्लिकने त्यांना अलाउ नाही करायचं. ते कसे कन्व्हिन्स करतात ते त्यांना म्हणजे इन शॉर्ट त्यांना कसं पटवतात सेल्फी घेण्यासाठी ते आपल्याला या गेममध्ये बघायला भेटेल. तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. एकच चेअर असणं म्हणजे एकच स्पेस होतं पाहिजे अशा वेळेला मॅक्सिमम सेल्फी काढायच्या त्याच्यात तुम्ही किती पण काढू शकता. ओके तर कोण सगळ्यात पहिले विषय काय झाला स्टेपचा काय विषय? आम्ही बघत होतो की गेम कुठला हां तर मला एक्सप्लेन करत होतो. गेम असा आहे की 2 जणांना ब्लाइंड फोल्ड केलं जाईल आणि एक गाणं लावलं जाईल तर त्या गाण्याची स्टेप आपण करून दाखवतो. ओके दोघांनी मॅच केली. फायनली ड्रोन उडवायला शिकलेला आहे. आर्यन कसा ड्रोन उडवतो दाखव. तो सध्या आता वरती गेला. ड्रोन नको नाही बघतो इथं. हे बघा ग्रीसला दाखव. ग्रीसला पोहोचलेला ग्रीसला ऑन दी वे आम्हाला वाटलं ग्रीसला ग्रीसला पोहोचला तो.
उमीला रडायला येते, उमीला रडायला येते. काय वाटते तुला गाणं ऐकून रडायला आलं? फिर 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 आपल्या भावाला सबस्क्राईब करा प्लीज. नाद केला भाईने नाद केला. वन साइड मीडिया टीम पुढे चालली, आमची मीडिया टीम पुढे चालली. मीडिया टीम पाऊल पडते पुढे.
अगले साल फिर अगले साल 2026 में और मजे के साथ और धमाके के साथ फिर से वापस आएंगे. Till then, signing off. Thank you so much. मीडिया जीव आहे आणि जीव राहणार. अरे भाई वन साइड कसा वाटला तुला डान्स? मला माझा स्वतःचा डान्सर मला एकदम दादाचा घसा बसलाय ओरडून. माझा घसा बसला. बोला डान्स भारी होता एक नंबर. हे कन्सेप्ट आपल्याच ब्लॉग मध्ये रिव्हील होतात सगळ्या. कशी रील समजला? ऑल ओके. बादशाह आर्यन टाइम वर करशील तर पुढे जाशील. कन्सिस्टन्सी इज द की टू प्रोसेस इज द बॅड लक. संकेत तुला कसा वाटतं? इव्हेंट कसा झाला? चांगला झाला. मीडिया टीम नाचलेली प्रोग्राम चांगला. वा वा. पहिल्यांदा विदाऊट शिव्या हे असं तुझ्या होताना कसं करतोस? असं अरे काय केलं माहितीये यो फोन होता काहीतरी असा धरलेला रे. मी असा धरलेला आणि मी असा करत होतो. मी कट देऊन ती व्हिडिओ कट मारली हा आणि स्विच केलं. हा 100%. तर आम्हाला मित्रांनो ऍप्रिसिएशन भेटलेलं आहे चांगला. आणि याच्या सर्वांना सहपरिवार सहकुटुंब मेल येणार आहे. संकेत संकेत प्लीज संकेत. ही व्हिडिओ बिफोर याच्या आधी आली तर नशीब आहे, नाही तर मला तर पार्टी भेटेल ना. मित्रांनो या व्हिडिओवरती जर 50 कमेंट आले तर तुम्हाला सगळ्यांना मी आफ्टर पार्टीला घेऊन जाणार प्रणव फार्म्सला. मित्रांनो या व्हिडिओला जर 50च्या वरती कमेंट आल्या तर सर्वांना जे तुम्ही कमेंट कराल त्यांना सर्वांना घेऊन आफ्टर पार्टी घेऊ. 50 कमेंट देतो आफ्टर पार्टी. मित्रांनो आर्यन दमले गाडीला घेऊन जातो. तांडेल गिव अवे ऑफ द टी शर्ट. फर्स्ट गिव अवे ऑफर. लेट्स गो. तर मित्रांनो इथेच आपण ब्लॉग एंड करतो. जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर 50 कमेंट आले तर सगळ्यांना आफ्टर पार्टीला घेऊन जाईल प्रणव फार्म्सला. हे स्कॅम किती खरं आहे ते आता समजून येईल. तर चला मित्रांनो ब्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. येतो झालं का? आम्ही आलेलो मॅगडीला. बघा पटकन भाई सांडलेला आहे कोक पद्धतशीर. पॅन्ट बिंट श्रावण वाईफ सगळा वाला झालेला आहे. लास्ट टाइम मी मॅगडीला आलो. आज टेबल होता तेव्हा निशांकडनंच पडलेला. नाही माझा नाही भाई. बाय मला मी पण पडायचा. कर्म आहे हा भाई तुझा. कर्म आता काय आता फोटो सांडवलंय सगळा. आता माझ्याकडनं सांडलं का बोलणार.